नमस्कार मित्रांनो. तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR समजून घेणार आहोत. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि KYC करताना चूक झाली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे KYC पूर्ण केली होती. मात्र KYC करताना एक महत्त्वाचा प्रश्न असतो. लाभार्थीच्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक आहे का नाही, हा पर्याय निवडताना अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला असे शासनाच्या निदर्शनास आले. तर समस्या काय निर्माण झाली? या चुकीच्या पर्यायामुळे काही पात्र लाभार्थी अपात्र ठरू शकत होत्या. जिल्हाधिकारी स्तरावर फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश देण्यात आले होते, पण ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे लाभार्थी महिला आणि स्थानिक कार्यालयांकडून KYC मध्ये पुन्हा सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. आता शासनाचा महत्त्वाचा निर्णय पाहूया. तर या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR काढला आहे. तर महत्त्वाचा निर्णय काय आहे? तर ज्या महिलांनी 31/12/2025 पर्यंत KYC पूर्ण केली आहे पण सरकारी कर्मचारी संबंधी पर्याय चुकीचा निवडला आहे, अशा महिलांना KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात आली आहे. तर सुधारणा करण्याची अंतिम तारीख पाहूया. तर KYC सुधारणा करण्याची अंतिम तारीख आहे 31 मार्च 2026. यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सुधारणा करण्याची संधी मिळणार नाही, हे शासनाने स्पष्ट केले आहे. तर महत्त्वाच्या सूचना पाहूया. तर सुधारणा करताना माहिती काळजीपूर्वक भरा. सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतनाबाबत खरी माहिती द्या. चुकीची माहिती दिल्यास लाभ रद्द होऊ शकतो. तर मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.